नमस्कार मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ऑयस्टर मशरूमची फ्राय रेसिपी। जो ऑयस्टर ऑर्गॅनिक मशरूम आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे। नागपूरला तुम्हाला होलसेल रिटेल मध्ये मिळून जाईल। आता आपण ऑयस्टर जे फ्राय बनवतात त्याची आता आपण रेसिपी बघणार आहोत। ते तुम्ही एकदा रेसिपी बघून घ्या, नंतर तुम्ही ऑर्डर करा। खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकतो। आता हे आपण पहिले फ्रायचा मसाला घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण लसण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। जे फ्रायचं पावडर होतं आपलं ते मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही पण मिळून जाईल। आता आपण थोडं त्यात तिखट टाकणार आहे, 1 चम्मच आपल्या चवीनुसार। त्याच्यानंतर आपण ते पूर्ण मसाला एकदम बनवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत, 1 चम्मच आपल्या चवीनुसार आपण आता मीठ टाकणार आहोत। व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं। हा मसाला व्यवस्थित बनवून घ्यायचा। आता आपण हा काळा मसाला आपल्या घरी जो बनतो तो काळा मसाला टाकलेला आहे। आता आपण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत मित्रांनो। आता हे आपण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। कॉर्नफ्लॉवर न कसे आहेत, जे फ्राय असतात मशरूम फ्राय ते कुरकुरीत लागतात। व्हेज वाल्यासाठी उत्तम पदार्थ आहे हा। आता त्याला चांगला आपण फेटून घेणार आहोत। त्याला चांगलं व्यवस्थित कालवून घ्यायचं, जेणेकरून त्यात कोणत्याही गाठी नसल्या पाहिजे। त्याला फेटत राहायचं। आता हे आपण ऑयस्टर मशरूम घेत आहे मित्रांनो। ऑर्गॅनिक ऑयस्टर मशरूम आहे, हे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, त्यांच्याकडून तुम्ही ऑर्डर करून घ्या। खूप मस्त मशरूम आहे, खूप प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये। तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आपली रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल। आता हे जो आपला मसाला आहे, आपण आता तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देणार आहोत। त्याच्यामध्ये आता पहिले आपण एक चांगलं तपलं का नाही त्यासाठी एक आपण मशरूम सोडणार आहोत पहिले फ्राय साठी। चांगलं त्याला आपण मसाल्यामध्ये भिजू घालणार आहोत। तुम्ही घरच्या भज्यासारखं पण बनवू शकता, जसे आलू भजी बनवते तसं। पण हा फ्रायचा मसाला वगैरे टाकून याच्यामध्ये 1 नंबर चव लागते, जेणेकरून तुम्हाला फायद्यात पडेल। बघा आता ह्याला आपण डीप फ्राय करत आहोत। व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ते खाण्यासाठी खूप कुरकुरीत आणि उत्तम लागते। त्याला डीप फ्राय होऊ द्यायचं, खूप चांगलं लागते। त्याला चांगलं तळून घ्यायचं। आता आपण बाकीचे पण मशरूम त्याच्यामध्ये सोडणार आहे। बघा किती सुंदर। हा श्रीकांत सेनगनवरचा नंबर आहे, त्याच्याकडे मशरूम उपलब्ध आहे। तुम्ही त्याला कॉल लावून मागवू शकता। आपली रेसिपी बघून घ्या, ऑर्डर करा, 1 नंबर घरी बनवून बघा, खा, तुम्हाला खूप आवडेल। मस्त बनते याची रेसिपी। पुन्हा मी आता भाजीची पण रेसिपी टाकणार आहे। व्यवस्थित त्याला चांगलं डीप फ्राय होऊ द्यायचं, जेणेकरून तुम्हाला खूप उत्तम प्रकारे आवडेल। मस्त लागते ऑयस्टर मशरूम। हे बघा किती जबरदस्त फ्राय झालेलं आहे। एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो, खूप चांगलं लागतं।